मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील ताल लिधोरा गावात एक विचित्र घटना घडली. येथील दोन भावांमध्ये त्यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यावरून इतका वाद झाला की त्यांच्यापैकी एकाने मृतदेहाचे 2 तुकडे करण्याचा सल्ला दिला. 85 वर्षीय ध्यानी सिंग घोष यांचे रविवारी निधन झाले. ते त्यांचा धाकटा मुलगा दामोदर याच्याबरोबर राहत होते आणि रविवारी दीर्घ आजारानंतर त्यांचं निधन झालं. त्यानंतर दुसरीकडे राहणारा त्यांचा मोठा मुलगा किशनला त्यांच्या निधनाबद्दलची माहिती देण्यात आली. जेव्हा किशन तेथे पोहोचला तेव्हा त्याने अंत्यसंस्कार करण्यावरून गोंधळ सुरू केला. तर धाकट्या मुलाने दावा केला की मृत वडिलांची इच्छा होती की त्यानेच त्यांचे अंत्यसंस्कार करावेत. मात्र त्यांचा थोरला भाऊ किशन सिंग कुटुंबासह पोहोचला आणि विधी करण्याचा आग्रह धरला. मग वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यावरून 2 भावांमध्ये वाद झाला, ज्यामध्ये एका भावाने वडिलांचे शरीर आपल्याला मिळावे अशी मागणी केली. दोन्ही भावांमध्ये जवळपास 5 तास हा गोंधळ सुरू राहिला. अखेरीस वाद इतका विकोपाला गेला की पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार गावकरी आणि नातेवाईकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला आणि वडील ज्याच्यासोबत राहत होते त्या दामोदर यांनी अंत्यसंस्कार करावे असा निर्णय घेण्यात आला. किशन आणि त्याचे कुटुंबीय पोलिसांच्या देखरेखीखाली अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.